नमस्कार मित्रांनो, मी अपूर्व आणि तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये। आज आम्ही निघालेलो आहे लोणावळ्यासाठी आणि आज बाईक रेडी केलेली आहे। पहिलाच एक सांगून देतो की मी काही रायडर नाही आहे आणि हा पहिल्यांदा मी एक कुठलाही व्हिडिओ किंवा एक व्लॉग शूट करायचा प्रयत्न करतो आहे। आणि आता वाजलेले आहेत साधारण 11:10 झालेले आहेत आणि आम्हाला पोचायचं होतं ॲक्च्युली 11-12च्या दरम्यान, पण ऑलरेडी आम्हाला लेट झालं आहे। सो बघूया किती वाजता निघतो। ठरवलं तर आहे की कुठलाही ब्रेक न घेता निघू। आणि सोबत आहे माझी बायको प्राजक्ता आणि मी। आणि आजचा आमचा कार्यक्रम झाला आहे कारण आज तिचा बड्डे आहे, सो सगळ्यांनी विश करा हिला हॅपी बड्डे। ओके, चला बाईक स्टार्ट करतो आणि निघूया मग आता प्रवासाला। चलो गणपती बाप्पा। निघालो आहे लोणावळ्यासाठी अशा प्रकारे आणि बघूया आज प्रवासामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय। ऑलरेडी लेट झालेलं आहे आणि पावसाचे ढग पण भरलेले आहेत। तसं आम्ही ऑलरेडी गिअर्ड अप आहोत, रेनकोट रेडी आहे आणि प्रोटेक्टिव्ह गिअर्स पण घातलेले आहेत। आणि हा माझा पहिला टर्न असल्यामुळे बघूया ही राईड कशी होते। बाय द वे, ही बाईक माझ्या भावाने मला वापरायला दिली आहे। त्यात माझ्या भावाला मी सांगितलं की मला जायचं आहे लोणावळ्याला आणि माझ्या छोट्या भावाने ह्याच्यासाठी बोलला की तो बाईक घेऊन आला ही हिमालयन आणि सोबत त्याने सगळे गिअर्स ॲक्सेसरीज आणून दिले। त्याच्या ॲक्सेसरी सेटमध्ये तो बोलला की गोप्रो पण घेऊन जा दादा, आणि बोलला की बघ त्याच्यावरती जर व्हिडिओ काढता आला, व्लॉग बनवता आला तर बघ। आणि आपल्या छोट्या भावाची रिक्वेस्ट ऐकून ठरवलेलं आहे की व्लॉग आपण काढूया। आणि असं कधी कॅमेरावरती किंवा असं गाडी चालवताना बोलायची मला सवय नाही आहे, पण बघूया काय कसं होतं सांगता येत नाही। मे बी यूट्यूब चॅनल चालू होईल, याच्यामध्ये व्लॉग्स वगैरे होतील। अशी बाईक चालवायची आवड तर मला आहेच, बट मी डेली कम्युटर आहे, कधीतरी अशी बाईक घेऊन बाहेर जातो। माझा आज पहिल्यांदा मी हिमालयन चालवतो आहे बाय द वे। मी नॉर्मली युनिकॉर्न चालवतो, ती पण आपली जुनी 2014चं मॉडेल। सो असं काही खास बाईकचा एक्सपिरियन्स नाही आहे मला। तर बघूया आता कशा प्रकारे मी ही वाली ट्रिप करतो। जसं मी सांगितलं की आम्ही बायकोच्या 30व्या वाढदिवसासाठी आम्ही चाललो आहे लोणावळ्याला आणि इथून आपण जातो आहे डेल्ला ॲडव्हेंचरमध्ये। डेल्ला ॲडव्हेंचरमध्ये बरेच स्पोर्ट्स करायचे आहेत आणि आज गोप्रो असल्यामुळे आपण प्रयत्न करूया की तिकडचे सगळे जे ॲक्टिव्हिटीज आहेत आणि तिकडचे प्राइजिंग आणि तिकडे काय काय सर्व करतात, सर्व्हिस देतात, हे सगळ्या गोष्टी मी प्रयत्न करेन की या व्लॉगमध्ये घेतल्या जातील। हे व्लॉग जे मी रेकॉर्ड करतो आहे ते आणि जे मी जेव्हा मी टाकेन ते तुकड्यांमध्ये टाकेन, सो तुम्हाला ते तशा प्रकारे बघायला मिळेल। आजची तारीख आहे 3 जुलै 2024। आता मी कधी जाऊन हा व्लॉग अपलोड करतो मला नाही माहिती, बट काढायचे कष्ट तर घ्यायचे ठरवले आहेत मी। आता मध्येच जर बायकोला बोलायला सांगितलं ना याच्यामध्ये, ती आधीच सांगितलं मला अजिबात घ्यायचं नाही याच्यामध्ये। सो स्वतःहून या व्लॉगमध्ये एकटाच बडबड करणार आहे।
का माझ्याकडनं चुकी झाली, लेफ्टला टाकलं तिथे. अशा प्रकारे आलेलो आहोत आपण ऐरोलीच्या ब्रिज जवळ. ढगाळ वातावरण आहे, बट एवढं गरम होतं सांगू. एवढे जे गिअर्स घातले त्यांनी, हेल्मेट वाफा मारतात. या मुंबईमध्ये बाबा पाऊस असू दे काही असू दे, गरमी काय जात नाही. विचार केला जून जुलै आली, जरा पावसाने जरा गार होईल. पाऊस पडतोय बट गार अजिबात नाही आहे. कमेंट करून सांगा तुम्ही कुठून कुठून हा व्हिडिओ बघताय. तसं माझ्या महाराष्ट्रीय माणसांना आणि सगळ्या मित्रमैत्रिणींना कळावं म्हणून मराठीत बोलतो आहे, आणि आपली मातृभाषा असल्यामुळे मराठीमध्ये हा व्लॉग करतो आहे. उगीच काहीतरी इंग्लिश हिंदीमध्ये बोलायला जाईन आणि पहिलाच व्लॉगमध्ये पोपट होईल माझा. सो मराठीतूनच. छोट्या भावाने हे पण सांगितलं की जेव्हा असे आपण पूर्ण गिअर घालून गोप्रो लावून जेव्हा जातो तेव्हा लोकांना वाटतो की आपण मोठे यूट्यूबर आहेत, व्लॉग करतो आहे. सो मध्ये मध्ये बायकर्स येतात, थोडेसे आधेमध्ये येतात, रेसिंग लावायला ट्राय करतात. बट तो माझा फोर्टेच नसल्यामुळे मी उलटं जाऊन रेसिंग लावेन किंवा असं करेन हे तर मी करणार नाही. मी आहे फॅमिली मॅन, आणि फॅमिली मॅन असल्यामुळे मला माझी आणि माझ्या मागे बसलेली माझी बायको तिची सेफ्टी पहिली महत्त्वाची आहे. सो माझ्या राईडमध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की मी जास्त ओव्हरटेक, जास्त एकदम कट मारणं किंवा फास्ट पळवणं अशा प्रकारच्या गोष्टी मी करताना दिसणार नाही तुम्हाला. हेल्मेटची काच खोलल्यावर थोडा वारा आला यार, डोळ्यातून पण अक्षरशः घाम जायला लागला मला. कसं काय होणार आहे माझं या गिअरमध्ये काय देवाच माहिती. बट आय गेस जर मी खोललं तर आवाज सगळा वाऱ्याचा येईल. सो परत बंद केलं तर सह लेंगे थोडा. असा व्लॉग टाकल्यानंतर मित्र बोलते किस लाईन में आ गए हो आप. म्हणजे कॉर्पोरेट IT मध्ये काम करणारा मुलगा. फक्त विचार करो, जेव्हा हे सगळं यूट्यूबची वगैरे सुरुवात झालेली 2010-11च्या नंतर, तर जेव्हा हळूहळू करून यूट्यूबवरती मी व्हिडिओज बघायला लागलो तेव्हा बरीच इच्छा व्हायची की आपण पण एखादा यूट्यूबचा व्हिडिओ बनवावा आणि त्याच्यामध्ये काय बोलतात एखादं प्रँक. त्यावेळेला प्रँक व्हिडिओचं जरा जास्त फॅड होतं. लाईक इवन इंग्लिशचे पण बरेचसे फुसी ट्यूब वगैरे होते. आपले इंडियन बरेच सारे चॅनल आलेले, फंक्यू म्हणून किंवा ट्रबल सीकर म्हणून. ह्यांचे सगळ्यांची व्हिडिओ बघून बघून अशी खूप इच्छा झालेली. आणि मी पुण्याला होतो कॉलेजला. पुण्याला म्हणजे पुण्याला नाही बोलू शकत त्याला, पिंपरी चिंचवडला. तर पिंपरी चिंचवडला माझ्या मित्रांनी मिळून आम्ही एक चॅनल ओपन पण केला. आणि आपलं कुठला ते पुण्यातला तो सगळ्यात स्पेशल जोडची शॉपिंगसाठी FS आय गेस, हां त्या कॉलेजच्या, त्या फर्ग्युसन कॉलेजच्या जवळचं ते शॉपिंगवालं जिथं होतं तिथे गेलो आम्ही. आणि काहीतरी प्रँक होता आय गेस, मुलीचा नंबर किंवा असं काहीतरी विचारायचं, असं काहीतरी डेअर चॅलेंजचा होता तो. आणि मी तिथे एवढा वेळ उभा होतो की म्हटलं आता जाऊन करेन पण नंतर करेन. बट मग काही हिंमत व्हायला तयार नाही मला त्या गोष्टीची. सो तेव्हा कळून चुकलं की बाबा ह्या गोष्टी काय आपल्या ह्याच्यातल्या नाही आहेत की जाऊन कोणाशी डायरेक्ट बोलावं आणि असं प्रँक व्हिडिओ वगैरे करावा. बट आता अनायसे हातामध्ये गोप्रो आलेला आहे. आता काय माहिती कसा व्हिडिओ येईल याच्यामध्ये आणि कशा प्रकारच्या गोष्टी दिसतील. हा ब्रिज जेव्हा पण खाली असतो ना मला खूप आवडतो. वारा पण छान येतो एकदम आणि व्ह्यू पण इकडनं खूप छान दिसतो. आधी इथे ऐरोलीलाच ऑफिसला जायचो समोर, तर तेव्हा डेलीचं कम्यूट होतं. पण नंतर आता वर्क फ्रॉम होम लागल्यामुळे काय कम्यूटनी काय नाही, काहीच नाही. बाईक एकदम मस्त चालते, एकदम युनिकॉर्न. नंतर याच्यावरती अपग्रेड आल्यानंतर बाईक चालवायची जी मजा आहे ती वेगळीच आहे. गाडी अशी ब्रिजवर उभी केल्याच्या नंतर असं अचानक ट्रॅफिकमध्ये जेव्हा मध्ये येते ना, म्हणजे काही ठिकाणी गाड्या थांबवून नये अशी ती जागाच नसते. बट लोक आपापल्या कारणांसाठी त्या ठिकाणी गाड्या थांबवतात
त्याच्यानंतर तिकडे थांबतात. तरी आता आय गेस या लोकांनी काहीतरी त्यांचं ते निर्माल्य वगैरे टाकायला किंवा काहीतरी हे दिसत होतं त्यांचे सगळेजणांनी आपले केस हे केलेले. सो माझ्या मते काहीतरी झालं असेल आणि त्याच्यानंतर ते काहीतरी वाहायला आले असतील. बट ही जागा पटली नाही मला ती गोष्ट करण्यासाठी. आय गेस समुद्रावरती किंवा नदीवरती वगैरे अशा गोष्टी करतात. बट काय समुद्र, नदी आणि ही खाडी हे सगळ्या गोष्टी सारख्याच झालेल्या आहेत आपल्या इथे भारतामध्ये. आणि मुंबईमध्ये तर बाबा नदीला नदी तुम्ही बोलू शकत नाही. अक्षरशः ती नदी म्हणजे गटार झालेला आहे, मिठी नदी. जेव्हा काहीतरी 2000 पाऊसचा जेव्हा 2005मध्ये जेव्हा मुंबई पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेली, तेव्हा जाऊन मुंबईतल्या लोकांना कळालं की बाबा मिठी नदी नावाची पण काहीतरी गोष्ट असते. लोकांना म्हणजे मला पण, त्या लहान होतो तरी शाळेत असेल 4थीमध्ये वगैरे, तेव्हा मजा वाटलेली घरी पावसातून चालत यायला. हा आपण ज्या रोडवरती आहे कर्जतचा, हा माझा एक फेवरेट रोड आहे. नेहमी इथे पावसाळ्यात जाताना एवढं मस्त हिरवळ आणि हा रस्ता पण एवढा छान आहे ना, इथे चालवायला मजा येते बाईकवरती. एकदम मस्त क्रूज करतो. फक्त थोडं मध्ये मध्ये गावं असतात, सो थोडी स्पीड जरा सांभाळून चालवावी लागते. कारण मध्येच बायपास असतात, गाड्या इकडनं क्रॉस करत असतात, शाळा असतात. सो हा आपण आलो चेकपोस्टवरती. माधवबाग या एरियातून जातो आहे. खूप फेमस आहे डायबेटीसच्या लोकांसाठी. इथे उपचारासाठी लोक येतात माधवबाग म्हणून कर्जतच्या इथे. नेहमी पेपर जेव्हा वाचायचो तेव्हा याच्या ॲड नेहमी दिसायच्या. लोणावळा खंडाळ्याच्या घाटामध्ये आलेलो आहोत आपण. तुला लेफ्टला दाखवते जायला. खालून जायचं का लेफ्टला जायचं? नशिबाने टन चुकलेला दिसत नाही आहे. गरज नसताना गाड्या छोट्याशा जागेतून बायपासच्या रस्त्यावरती फास्ट नेत आहेत. जेवढी अपेक्षा केलेली की इथे या रस्त्यावरती नॉर्मली लोक थांबून फोटो व्हिडिओज काढतात, कारण मस्त वातावरण असतं, पाऊस पडत असतो. बट वाटतं आमच्याच नशिबात पावसाचा थेंब नाही आहे लोणावळ्याच्या घाटामध्ये. आम्हाला झालं आहे लेट,
सो आज अजिबात आम्ही थांबणार नाही आहोत इकडे फोटो व्हिडिओज काढायला. आपण उद्या परतीच्या प्रवासावर मात्र नक्की आम्ही इथं थांबू. लोणावळा सिटीमध्ये शिरल्या तिकडनं बाहेरूनच आम्ही लेफ्ट मारलेला आहे आणि जात आहोत डेल्ला ॲडव्हेंचरसाठी. रस्ता प्रॉपर्टीपर्यंत एवढा चांगला ठेवतील वाटलं नव्हतं, बट चांगला केला त्यांनी. मोस्टली रिसॉर्ट असतात ते हवेपासून जेव्हा आपण आतमध्ये घेतात तेव्हा एवढा चांगला रस्ता बनवत नाहीत. खडीवाला रस्ता असतो किंवा छोटासा रस्ता असतो आणि प्रॉपर कॉन्क्रीटवाला रस्ता केला आहे त्यांच्या प्रॉपर्टीपर्यंत. पार्किंग कुठे आहे ॲडव्हेंचरसाठी? हे आत डफलं न्यावं लागेल मला. अरे हे एवढं सामान उचलून न्यावं लागेल, कुठे आतमध्ये नाही आहे. अरे मग हे वरच्या गोष्टी आमचं रेसॉर्टचं नंतर आहे, पुढे नंतर जायला. हां पण आम्हाला आता ऑलरेडी लेट होतं याच्यावरती ॲडव्हेंचरसाठी. मग तिथून ॲडव्हेंचरला न्यायला ते कार करतात का? हां मग चेंज करू का मॅपवरती तिकडे जायला? मॅपवरती दुसरा रस्ता आहे. आता इथून तुम्हाला इथून जायचं आहे, 4 नंबर गेट आहे. हां इथून परत 4थं गेट, मोठं गेट आहे इथून आतमध्ये. अच्छा ठीक आहे. मग एक काम करूया काय, रूमवरती टाकूया सामान. इकडे बाहेरच पार्किंग करायला लावत होते, सो बेटर आहे. माझा प्लॅन आधी असा नव्हता. हा गेट नंबर 2. गेट नंबर 1 विचारूया. रिसॉर्टसाठी इकडनंच आहे. चेक इन आणि नंतर ॲडव्हेंचरला पण जायचं. रूम चेक इन है. हाँ एक काम करो आप, राइट साइड में गेट है इधर आगे. हाँ यहाँ से अंदर डाल दो. हाँ पार्किंग करो, मैं गाड़ी बुलाता हूँ. ठीक है चालेल. चालेल थँक्यू.